हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज पण आपला पेपर आहे. आता आवरायचं आहे लवकर, 7:30 वाजलेत, उशीर झाला थोडासा. आता तुम्हाला निघताना दाखवतो. सकाळ सकाळ खात बसली, सकाळ सकाळ एवढ्या. मम्मी तर स्वयंपाक करते. अजून काय नाही. तर काय जस्ट एवढ्या श्रीगोंद्यात आलोय आता मी. तर काय आम्ही नाश्ता करायला आलोय. बघू शकतात ह्यातली मटकी घेऊन खातोय हो. स्वतःची संपली. बोल की. तर काय श्रद्धाने आम्हाला कुठं आणलंय बघू शकतात. श्रद्धा सौरव कुठं आणलंय, काय घ्यायला आणलंय बघू शकतात नाही का. एवढं तरी काढू नको म्हणजे. तर गाईच कॉलेजमध्ये आलोय आता आम्ही. इथं कसे बसल्यात, पावडर लावतोय आता. पेपरला आलाय का नेमकं, कशाला आलाय होय रे. चला भरलं आता जावं लागेल. झाले डोक्यावर मला बांधता नाहीच कार म्हणून शाल घेऊन आले घरून. ट्रेन मध्ये झोप आहे अशी हातरायची मध्ये द्यापासून झोपायचं मस्त. अच्छा टाकणार बापरे भाजल रे हे. अरे ते शाल टाक ना. हे जाऊ का, बाय बाय. तर गाईज पेपर सुटलाय, आता घरी चाललोय. पण जातो आता श्रीगोंद्यातले श्रीराम मंदिर बघू शकतात किती छान दिसतंय. तर गाईज मंदिरापाशी आलोय, बट मंदिराला लॉक असल्यामुळे आत काही जाता येत नाही. बघू शकतात आतमध्ये ओपन आहे बट बाहेर लॉक आहे. तर गाईज ऊन खूप म्हणजे खूप जास्त आहे, हे बघू शकतात. ह्या साईडला श्रीगोंद्याची मंडई, ह्या साईडला श्रीराम मंदिर. आणि ऊन एवढं कडक आहे ना, खूप म्हणजे खूप. त्यामुळे मला काही म्हणजे नाही असं इथून जाऊच वाटतं नाही. थांबलोय तरी घाम यायला लागला. एवढे गरम वाफा मारतात ना, खूप म्हणजे खूप. मास्क सुद्धा आहे ना असं आतून ओल्लं झालं आहे, अक्षर ओल्लं झालं आहे नाही का. तेवढा घाम यायला लागला कारण की खूप जास्त उन्हाचं बाहेरच निघायला नाही पाहिजे. आता पण पेपर आहेत सो त्याच्यामुळे बाहेर यावं लागतंय. सॉरी, जाऊ द्या. थोडंसं ऊन कमी झालं की निघतो मी पण घरी आता. तर काय जस्ट एवढ्यात घरी आलोय. वातावरण बघू शकतात कसलं भारी झालंय आपलं. सॉरी, किती भारी वाटतंय. इथं वरती उभा राहून मी व्हिडिओ काढतोय नाही का. हे काढल्या साईडचं लय भारी दिसतंय. बट आता हे नवीन झाल्यामुळं आता दाखवतोय आहे ना, बघू शकतो. तरी पण किती पलीकडच्या साईडला असं सूर्योदय चाललाय नाही का, त्यामुळे दिसा नाही नीट. आणि वारं पण खूप जास्त सुटलंय. या साईडला बघू शकतो, ते झाडावरूनच कळण लय हलत आहे. आवाज थोडा खरखर येत असं नाही का. साईड आणि हे दोघं इथं थांबल्यात. साया हे जागो मार. कळतं का नाही, पाणी नाशिवतोय होय र. ह्या साईडला बघू शकतात कावळ्यांचा झुंडच वाचलाय डायरेक्ट एवढा मोठा. मी लय वेळ झालो येऊन. इथं दुकानात होतो, गिराईक होतं, सो त्याच्यामुळं उशीर झाला नाही का व्हिडिओ काढायला. आजच ओम आणि श्रेयश आलाय. ह्या दोन्ही ओमच्या मित्राचं लग्न आहे. हे बघू शकता, हाफ चड्डीवर आलाय मस्त पैकी. पॅन्ट आणि चप्पल दाखव ना भाऊ. चप्पल, हा चप्पल ब्रँड बारीकच घातली का. खरंच लयच मोठे ना. किती गोरा पडलाय हो भलतात. ते काय विषय झाला, काय म्हणतात त्या ओम नगरला जाऊन चेंज झाला लागो. दिसायला लागला का. हा हो गप न हो लाज होतोय. तर काही दुकानातून घरी आलोय, आराम करतोय इथं नाही का जरा. तिथे ही लावलाय कूलर आणि तिथे दिदी झोपले, आम्ही दोघं इथं झोपतो.
तर काही जेवण वगैरे झालं आहे, थोडंसं दुखतं आहे माझं, नॉर्मल नाही का जराशीच. आणि चंद्र बघू शकतात किती छान आला आहे, बघू शकतात तुम्ही. आणि वारं खूप जास्त सुटलं आहे नाही का, सो त्याच्यामुळे वाऱ्याचा जास्त आवाज येत असेल. बट थोडं दुखतं नाही का, जाऊ द्या. तर आता झोपायचं आहे. सो आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू. भेटू तू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.